मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचा कालीज मथुर 1001 त्याच्याच दावणीचा आपला छोटा मथुर आज दादांसोबत जवळ सांभाळलेला असतं आणि काय नक्की कसं काय नियोजन असतं आणि काय विषय आहे ना बघूया। कारण का आल्यानंतर आहे ना शर्यत झाली होती आणि गुलालाचा मान देखील भेटलेला, परंतु त्याच्यानंतरचा आपल्याला मथुर छोटा मथुर दिसत नव्हता आणि आता कसं कधी दिसणार, कोणत्या मैदानात आणि कसं नियोजन असणार जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आज छोटा मथुर काय म्हणणार, कसं काय नियोजन का असतं छोटा मथुरचा आणि आपल्या मैदानामध्ये कधी दिसेल? दिसेल लवकरच मैदानामध्ये दिसेल छोटा मथुर। खूप दिवस झाले सर्व बोलत होते मैदानात छोटा मथुर दिसत नाही। माझ्या घरी माझा स्वतःचा कार्यक्रम असल्यामुळे मला काय त्याचं नियोजन करायला जमलं नाही, पण लवकरच मग छोटा मथुर दिसेल। येत्या 30 तारखेला बोनवली इथे तुम्हाला बघायला भेटेल। नक्कीच येत्या 30 तारखेला बोनिवली मैदानामध्ये आपल्याला छोटे मथुर दिसणार आहे का? हां नक्कीच। आणि याचं कसं काय दादा नियोजन होतं? कारण का आज बघितलं का मथुरच्या दावणीतला एक प्रसिद्ध चर्चित नंदी आहे छोटा मथुर, आज आपल्याकडे सांभाळलेला आहे। म्हणजे ते दादांचं कसं काय, तुमचं काय बोलणं झालं होतं आणि आपल्या दावणीला आपल्याकडे कसं काय आहे ते नियोजन सांगा ना। आहे रिलेशन चांगले आहेत, त्याच्यामुळे दादांनी विश्वास ठेवून आपल्याकडे बैल उतरलेला आहे। आज कुठेतरी म्हणजे दादांकडे बरेचसे नंदी आहेत ते सांभाळलेला नियोजन करणं म्हणजे नंदीची बरीचशी मेहनत असते त्याच्या मागची पण, आणि आज कुठेतरी विश्वासावर आहे ना आपल्या घरी असतो। काय म्हणतात आल्यापासूनची आता किती शर्ती झाली? एक शर्त झाली आणि शर्तीनंतर आपण गुलाल देखील भेटला आपल्याला आणि बघितलं असेल कसं काय म्हणजे स्पीडचा अनुभव कसा आला आपल्याला? आता चांगलाच होता, त्याला ज्या आल्या त्यांनी एक बिनजोड चांगली टॉपची केली। नाशिकची चांगली गाडी होती, त्या गाडीला त्यांनी एकदम टफ फाईट 2-3 चकडा अंतर देऊन गाडी केलेली। पैरा पण टॉपचाच होता त्याला। नक्कीच चांगल्याच पैऱ्यामध्ये एक चांगली गाडी गेली आणि जसं आपल्याला ओळखून असेल की आपण देखील गाडीवर ड्रायव्हर म्हणून बसता। हो नक्कीच, मी पण स्वतः जॉकी आहे, मी गाडी हाकलत असतो। मी स्वतः त्याची गाडी आणलेली, मी स्वतः गुलाबात बसवलेली गाडी। आज पण त्याचा चांगला पेरा होता। आज कुठेतरी बघितलं ना का आपण जॉकी आहे म्हणजे आपल्याला बराचसा अनुभव आलेला असतो नंदींचा, का कोणता नंदी कसा पळेल किंवा कोणत्या नंदीचं काय खासियत आहे, कोणत्या पोझिशनमध्ये त्याला म्हणजे पळवता येईल चांगल्या रीतीने। काय म्हणणार आपला अनुभव काय सांगणार या गाडा एक ड्रायव्हर म्हणून किंवा जॉकी म्हणून काय सांगणार अनुभव? जॉकी म्हणणं अनुभव म्हणजे जॉकी म्हणणं साधं काम नाही आणि जॉकी प्रत्येकाने जॉकी म्हणजे बनवल्यानंतर कोणी हे नाही करावं, घमंड वगैरे करावं नाही। काही ड्रायव्हर असं खूप घमंड करतात, परत हे कोण हात वरती करून येतं, कोण 2-3 चकडा गाडी पुरे असल्यावर कोण हे करतं, बैलांचं मार बंद करतं। त्याच्यामुळे ते समोरची गाडी पटकन ओव्हरटेक करून हे करतं, समोरच्या गाडी अपरिचित करते। त्याच्यामुळे जॉकींनी सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन बघायला पाहिजे। नक्कीच कुठेतरी एक आपला जसं म्हणतात ना की नाव उंचावलं ना त्याच्यानंतर ते आपल्याला आपल्या हातात असतं का आपण ते कसं टिकून ठेवावं याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि आज दादांबद्दल काय सांगणार? कारण की आज दादांच्या दावणीतला एक हिरात दिलं दादांनी आपल्याकडे, दादांविषयी काय सांगणार? हो नक्कीच, हिराच दिला असं समजायला पाहिजे, कारण की भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे सोडून दादांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिलेला आहे। बैल आल्याला चांगलं गुलाल पी केलेले आहेत, भरपूर जणांना मागण्या येतात, छोटा मथुरसाठी बी खूप मागण्या येतात, मला पण फोन येतात पैऱ्यांसाठी खरेदीसाठी, आम्हाला द्याल का बैल। दादा स्वतः म्हणजे बोलतात की कसं करायचं काय करायचं ते। हो आमचं नियोजन चाललेलंच आहे, त्याचा भरपूर मागण्या येतात त्यांना द्यायचा। नक्कीच एक पैऱ्यांसाठी बरेचशा कॉल येत असतील ना? हो नक्कीच येतात, पैऱ्यांसाठी खूप कॉल येतात। सध्या भरपूर जणांना सर्वांना बैल भेटेल। आता म्हणजे सध्या आमची आज गाडी झाली ती सध्या फिक्स ठेवणार आम्ही चांगली पळायला म्हणून, नंतर प्रत्येकाला बैल भेटेल। जसं सांगितलं की आज फेरा टाकणार? हो नक्कीच, आज फेरा चांगला खूप स्पीडला फेरा आलेला आहे। फेऱ्याला कोणता नंदी होता आपला? होता आपल्या जवळचा बदलापूरवाल्यांचा आपले राकेश ड्रायव्हर, त्यांनी नियोजन केलेला होता आणि नक्कीच फेऱ्याला खूप चांगला पळाला, आपल्याला तो शर्यतीमध्ये बघायला वाटेल का? हो नक्की, तीच गाडी आज जी फेरा पडलेला आहे तीच गाडी तुम्हाला बोनवलीला पाहायला भेटेल। येत्या 30 तारखेला बोनवली मैदानामध्ये ना नक्कीच मथुरची प्रेक्षणीय आणि चांगली अशी बिनजोड बघायला भेटेल आणि गाडी देखील प्रत्येक मैत्रीपूर्वक होते। आणि तशीच आज मथुरचं जसं नाव आहे ना तसंच आज छोटा मथुर देखील कुठेतरी त्या नावावर
ठाम राहील आणि आपल्याला मैदानामध्ये लवकरच जास्त गाड्या, कारण का आता जसं अवतरलं त्याच्यानंतर आता कुठेतरी सवय झाली असतं ना आपल्या कुठेची छोट्या मथुरला. हो, छोटा मथुर बोलला तर पहिल्यांदा आपल्या इकडे बिंजोडला उतरलेला आहे. याच्या पुढे तो गटालाच बोलायचा, बिंजोडला त्याचा काय बिंजोडचा त्याला काय समजत नव्हता. आता होईल कव्हर लवकर. आता तरी कुठेतरी म्हणजे आता आपल्या एरियामध्ये म्हणजे आपल्या मुंबईमध्ये भागामध्ये आज आता किती महिने झाले असतील? आता जमतम 1च महिना झाला. महिना झाले ना. तीनदाच बिंजोडला म्हणजे तीनदा, एकदा 2 शर्यती आणि एक तिसरा फेरा आजचा झाला. 3 वेळाच बिंजोडला पळालेला आहे. म्हणजे कुठेतरी त्याला पण इथला अनुभव नसेल आणि जसं आता जुनं होईल ना तसं आज नंदी आपल्याला चांगला आपला परफॉर्मन्स देताना बघायला भेटेल. आणि आज काय छोटा मथुर आपल्याकडे आता जवळपास महिना झाला, काय त्याची एक आवड काय सांगणार किंवा इतरही आपले नंदी आहेत आपल्या दावणीला, परंतु आज छोटा मथुर विषयी काय सांगणार, कारण का तो आल्यापासून कसं तुझी क्रेज एक वेगळी निर्माण झाली, काय म्हणणार? आहे चर्चा तर खूप आहे, कारण की तुझ्याकडे कसं गेला आहे, आपली ओळख रिलेशन चांगले मुलं आहे. नियोजन त्यांना दादांना माहीत आहे नियोजन कसं असतं, नियोजन आपला चांगला असतो म्हणून दादांनी आपल्याकडे दिली. आणि नक्कीच या व्यतिरिक्त आपले कोणते नंदी आहेत आपल्याकडे दावणीला, कारण का आपण बघितले बरेचसे नंदी म्हणजे आपल्या इथे देखील आहेत, म्हणजे सर्व घराच्या बाहेरच आपण दावलेले आहेत. कोणते कोणते नंदी आहेत या व्यतिरिक्त? आहेत सगळे चांगलेच नंदी आहेत. सोन्या सध्या माझा सोन्या बैल आहे, घाटावर होता. घाटावर आल्यापासून त्याचे 1-2 बिंजो झाल्या. आता तो आम्ही फेरा मारला, तो पण चांगला टॉपचा स्पीड लावलेला आहे. त्याचा पण बोनवली पाठीमध्ये एकदम टॉपचं नियोजन असणार, काहीतरी वेगळं नियोजन असणार त्याचा. भैरवसुद्धा खूप टॉपला पळतोय सध्या. भैरव दुसऱ्यामध्ये चांगल्या गाड्या गुलालातलाच बैल आहे, थोडा एंजर्ड आहे, पण थोडा आम्हाला नाराज आहे आम्ही सर्व आमचे ग्रुपचे पोरं. जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत आमचा नियोजन म्हणजे असं चांगलं म्हणून आम्हाला वाटतच नाही. कुठेतरी आपण बघितलं ना का आज नंदीच्या मागे बरीचशी नियोजन म्हणजे करण्यासाठी बरीचशी सवंगडीची आवश्यकता असते. कसं काय मित्रपरिवाराचं कसं साथ आहे आपल्याला? आहे मित्रपरिवारांचं आहे साथ. मेन म्हणजे माझ्या घरातल्या कुटुंबदाराचं बी असं आहेत, म्हणजे जेवढे काका आहेत माझे भाऊ आहेत त्यांचा जास्त सपोर्ट आहे. मी कधी पण आम्ही न कळत तरी नियोजन केला तर ते सर्व एकत्र येतात. आम्ही सर्व जेवढे माझे काका माझे भाऊ आमचं सर्व नियोजन एकत्र असतं. आम्ही एक जरी निघालं तर ते सर्व असं न सांगता येतात. हे कुठेतरी सर्वांचा हातभार लागतो या क्षेत्राला आणि त्या जेणेकरून त्याच्यामध्ये अजून जास्त आपल्याला आवड निर्माण होते एक खेळ करण्याची. आज सर्व काही तर आपण मथुरचं याआधी पण जाणून घेतले. तुला या क्षेत्रामध्ये येण्या अगोदर किंवा येत आल्यावर सर्वात प्रिय नंदी कोणता होता? सर्व प्रिय नंदी म्हणजे मोठा लक्षा आणि कन्हैया बैल. सध्या ते बैल म्हणजे त्यांची शर्यत पाहायला मी जेव्हा लहान होतो 10 वर्षाचा तिथपासून मी शर्यती बघतो. त्याच्या अगोदर पण बघत होतं, पण तेव्हा कसं नादन होतं काय लक्षात नाही. जिथून मी शर्यती बघतो, मोठा लक्ष झाला, कन्हैया झाला, लोकांना तर अजून माहीत पण नसेल एक डोपो मोरक्या म्हणून बैल असायचा. तो शर्यतीला डोपे टेकून सुद्धा शर्यत जिंकायचा असा एक बैल होता. परंत पापडी बैल होता, बांडा म्हणून एक बैल होते. चांगले असे नंदी होते. बकरी होता. भरपूर असे बैलांची नावं लोकांना माहीत नाही, पण ती बैल जे होती ना ते आताच्या कालामध्ये बैल नाहीत. त्या बैलांचं शर्यती पाहायला क्रेज वेगळीच होती. पण तरी पण आज कुठेतरी एक तो काल सोडून आज आत्ताच्या आपल्या ज्या चालू कालामध्ये वर्तमान कालामध्ये आत्ता देखील बरेचसे असे नंदी आहेत. यांच्यातून खासियत कोणता असा नंदीची खासियत आवडते का जेणेकरून असा हा नंदी आहे का या नंदीची अशी खासियत खूप जास्त आवडते? कारण का तू देखील एक ड्रायव्हरचे याच्यात जॅकी म्हणून तर तुला देखील काहीतरी अनुभव असेल, तिथला काय सांगणार? हो नक्कीच आहे. तर खासियत बोलला तर सांगायची तर गरज नाही. आता मथुर झाला, कोठारीचा सोन्या झाला, सोन्या आहे, चांगले टॉपचे अजून भरपूर बैल आहेत. ती अशी सुतामध्ये आली तर अशी जीव काढतात की त्यांना ड्रायव्हरला सुद्धा कळत नाही का हा बैल कोणत्या प्रकारे स्पीड लावतो, कसा पळतो. कधी सूर दिसला काही बैलांना डायरेक्ट कोणत्याही जीवा त्यांचा मालकासाठी जीवाचा न पर्वा करता ते सुतामध्ये गाडी लावतात. आज कुठेतरी आपल्या छोटा मथुर देखील आहे ना, प्रेक्षकांना आता इच्छा असते का प्रत्येक मैदानामध्ये दिसेल, परंतु कसं आहे का समजून नाहीत. कारण का आपले जसं मथुरचं आणि छोटा मथुरचं एक दिसणं एक सेम आहे. आज त्यांच्या दिसण्यावरून आहे ना कुठेतरी अंदाज लागते का 100% का हा मथुर असतं. पण आपण मैदानामध्ये कसं कोणत्या नावाने गाडी पळवतो आपली?
मैदानामध्ये दादांच्याच नावाने गाडी पळते. त्याच्यानंतर नियोजन वगैरे आमचं नाव असतं. माझ्याकडे बाबाचा पण नाव देतो थोडा त्याच्या खाली, पण दादाच्याच नावाने गाडी असते मैदानामध्ये. दादाच्याच नावाने असते ना. आणि ज्या रीतीने आपला नंदी पळतो ना, काहीच जसे आपली सवय होईल ना 100% छोटा मथुर देखील एक प्रेक्षकांना चांगल्या बिनजोड करताना बघायला वाटेल ना. हो, नक्कीच बघायला भेटेल. आज आपण वेळ दिला, धन्यवाद. कारण का आलो होतो आणि भेट घेतली दादांची, कारण का बरेच दिवस झाले छोटा मथुरला बघितलं नव्हते. आणि आपल्या येत्या मैदानामध्ये छोटे मथुरची चांगली अशी बिनजोड बघायला भेटेल 30 तारखेला ना. हो, नक्कीच 30 तारखेला बिनजोड बघायला भेटेल. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल तुमचे बी मनापासून आभार. कुठेतरी बैलाचं काय नियोजन चालतं काय नाही ते प्रेक्षकांना समजण्याची खूप गरज आहे.